हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? तर आज होता संडे आणि संडे म्हटल्यावरती बाहेरची जी काय कामं असतात आपली तर तीच होत असतात विकेंडला. सो त्यासाठीच मग आम्ही डीमार्टला जाणार होतो. सो डीमार्टला गेलो आणि ॲज युजल डीमार्टला संडेला जी काय गर्दी असते तर ती गर्दी होतीच. ग्रोसरी वगैरे घेतली, त्यानंतर बाळांसाठी थोडेसे खेळणे पाहिले. त्यानंतर मग मी सगळ्यात लास्टला गेली माझ्या सगळ्यात आवडत्या सेक्शनकडे, ते म्हणजे क्रॉकरी सेक्शनकडे. सो इकडे मला आहे ना बरण्या वगैरे खूप छान आवडल्या होत्या. त्यातल्या एक छोट्या बरण्यांचा सेट मी घेतला आणि आहे ना काउंटरवरती गेलो आणि एवढी जास्त गर्दी होती ना, एवढ्या जास्त गर्दीमधून आमचा नंबर लागला. सो त्यानंतर मग निघालो आणि डिरेक्टली आम्ही गेलो पिझ्झा हटमध्ये. बराचसा थकवा आला होता आणि बाळांसाठी मुळात पिझ्झा घ्यायचा होता. सो मग आम्ही त्यांच्यासाठी गेलो होतो. सोबतच आम्हीसुद्धा चान्स मारला पिझ्झावरती आणि हा चिकन टिक्का पिझ्झा खूप भारी होता. त्यानंतर मग पिझ्झा स्वतः खायच्या आधी पहिले नवऱ्याला चारला, कारण म्हटलं चला नवऱ्यामुळेच आज हा पिझ्झा खायला भेटला आहे. आवडीने नवरा घेऊन आल्याशिवाय बाळालासुद्धा पिझ्झा खायचा होता. सो त्यानंतर आहे ना पिझ्झा वगैरे खाऊन आम्ही गेलो मग भाजी घ्यायला आणि एवढ्या छान भाज्या होत्या ना, सगळ्या मस्त अशा हिरव्यागार भाज्या बघून आहे ना मन एकदम भारीच वाटलं होतं. आणि त्यात माझ्या सगळ्यात जास्त आवडीची म्हणजे अळूची पानं, जे की मला अळूच्या वड्या खूप जास्त आवडतात. सो ती पण मला आज भेटली होती, त्यामुळं माझा आनंद काही वेगळाच होता. एवढ्या सगळ्या आनंदामध्ये अजून आनंद वाढवायला आहे ना मस्त अशी ना फुलं दिसली आणि एवढी छान फुलं होती ना, टवटवीत फुलं बघून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. सो त्यानंतर घरी आले आणि बाळांना पिझ्झा दिला. सो त्यांची पण रिॲक्शन, फर्स्ट टाईम त्यांनी पिझ्झा खाल्ला होता, त्यांची रिॲक्शन भारी होती. शर्वीला थोडे ओके ओके वाटला, पण शौर्याने खाल्ला. हे असे दोघांची मस्त मस्ती चालू होती. त्यानंतर म्हटलं मग चला आता भाजीपाला आणला होता तो सगळा भरून ठेवला आणि मग संध्याकाळी आहे ना मस्तपैकी अळूच्या वड्या बनवायला घेतल्या. अळूच्या वड्या बनवून मस्तपैकी आजचा दिवस संपला. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.